नमस्कार, मी संकेत आवटे। या व्हिडिओमध्ये आपण असे 3 क्वालिटी स्टॉक बघणार आहोत जे लार्ज कॅप मधले आहेत। लार्ज कॅप मधले स्टॉक का निवडायचे, कशा प्रकारे आपण त्याला मल्टीबॅगर झालेलं बघू शकतो, सोबतच खूप चांगला डिव्हिडंड सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। अशा अनेक कन्सेप्ट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होणार, त्यामुळे पहिला चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। पहिला कन्सेप्ट ही क्लिअर व्हायला पाहिजे की लार्ज कॅप कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर काय फायदा होतो। तुम्ही स्क्रीनवर बघू शकता। पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की ट्रान्सपरन्सी खूप महत्त्वाची आहे, कारण एखादी मोठी कंपनी असते, लार्ज कॅप कंपनी असते, 50,000 कोटी 1 लाख कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅप ज्या कंपनीचं असतं ना, त्या कंपनीला खूप जास्त ट्रान्सपरन्सी दाखवावी लागते आणि जी दाखवत नाही ती आपण निवडणारच नाही, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट। आणि निफ्टी 50 ब्ल्यू चिप कंपन्या ज्या असतात त्या कंपन्या खूप चांगल्या प्रकारे त्यांचं रेकॉर्ड मेंटेन ठेवत असतात। बऱ्याच गोष्टी त्यांच्या ट्रान्सपरंट असतात, त्यांचे सगळे ट्रान्झॅक्शन, व्यवहार, ऑर्डर, बऱ्याच गोष्टी सगळ्यामध्ये प्रॉपर ट्रान्सपरन्सी असते। म्हणूनच आपण त्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, प्रॉपर बॅलन्स शीट त्यांची चेक करून। दुसरा महत्त्वाचा पॉईंट हा आहे की स्टॅबिलिटी ज्या कंपनीची चांगली असते, म्हणजेच कंपनी वेल सेटल्ड हवी, त्याचबरोबर अनेक वर्षापासून ती कंपनी त्या बिझनेसमध्ये कार्यरत असायला पाहिजे, म्हणजेच आपण मानू शकतो या कंपनीचा बिझनेस स्टेबल आहे। बरेच पॅरामीटर त्यासाठी आहेत आणि ते सगळे पॅरामीटर आम्ही क्रॉस चेक करून तुमच्यासाठी निवडले 3 कंपन्या। म्हणूनच आपला तिसरा पॉईंट हा असेल मॅनेजमेंट क्वालिटी कंपनीची कशी आहे हे सुद्धा खूप जास्त मॅटर करतं। सिंपल फंड आहे, कंपनी कोणाच्या हातामध्ये आहे। जर ते हात तेवढे स्ट्रॉंग असतील, तेवढे क्वालिफाईड असतील, तर 101% कंपनीची ग्रोथ ही लिहून ठेवलेली आहे, दॅट इज फॉर शुअर। कारण जर कंपनीचं मॅनेजमेंट तेवढ्या लायकीचं नसेल, तेवढं क्वालिफाईड नसेल, तेवढं एक्सपिरियन्स्ड नसेल, तर 101% कंपनीची ग्रोथ होणार नाही। जरी आपण मानत असू की लाखो कोटीची कंपनी आहे, मोठमोठे इन्व्हेस्टर त्यामध्ये आहेत, पण कंपनी शेवटी मॅनेज कोण करतं? कंपनीचं मॅनेजमेंट। आणि तेच जर चांगलं नसेल, चांगल्या हातांमध्ये ती कंपनी नसेल, तर 100% कंपनीची ग्रोथ चांगली होणार नाही। चौथा पॉईंट आहे डिव्हिडंड देणाऱ्या कंपन्या आपल्याला निवडायला हव्यात। फॉर एक्झाम्पल, आपण निवडली आहे लार्ज कॅप कंपनी, आणि जर ती लार्ज कॅप कंपनी आहे याचा अर्थ बिझनेस मोठा आहे, याचा अर्थ खूप चांगल्या प्रकारे कंपनी अर्न करते, इन्कम खूप जास्त आहे। इन्कम जास्त आहे याचा अर्थ प्रॉफिट सुद्धा खूप जास्त असायला पाहिजे। जर तुमचं प्रॉफिट चांगलं आहे तर तुम्ही ते तुमच्या इन्व्हेस्टर सोबत शेअर तर करायला हवं ना। जर मी कंपनीचा ओनर आहे, शेअर होल्डर आहे, तर मला त्या कंपनीमधून काहीतरी पैसा मिळायला पाहिजे। जर कंपनी प्रॉफिट कमवते तर यालाच म्हटलं जातं डिव्हिडंड पे आउट। जर कंपनी चांगला डिव्हिडंड देत असेल तर 101% आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, आणि अशीच आपण कंपनी निवडलेली आहे जी डिव्हिडंड पे आउट देते। सो सगळ्यात पहिली महत्त्वाची, माझी सुद्धा लाडकी कंपनी म्हणू शकता, वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे फंडामेंटली, कोलगेट पामोलिव्ह इंडिया, कोलपाल आपण या नावाने याला ओळखतो। जी कंपनी 1990 पासून लीडिंग आहे, एक नंबरची कंपनी आपण म्हणू शकतो। टूथपेस्ट इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा नंबर 1 टूथपेस्ट ब्रँड आहे। याचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, त्यामध्ये त्यांनी डायव्हर्सिफाय केलेला आहे। पहिला प्रोडक्ट टूथपेस्ट आहे जो 51% मार्केट शेअर स्वतःकडे ठेवतो। टूथपेस्ट पावडर सुद्धा आहे यांची, ज्यामध्ये ते 48% मार्केट शेअर स्वतःकडे ठेवत आहेत। टूथब्रश सुद्धा आहे जो 30% मार्केट शेअर स्वतःकडे ठेवतोय। माउथ वॉश आहे, पर्सनल केअर प्रोडक्ट सुद्धा या कंपनीचे आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारे कंपनी प्रेझेंट तुम्हाला पाहायला मिळेल। फॉर एक्झाम्पल, कुठल्याही दुकानामध्ये जा, मग ते दुकान कशाचंही असो, त्या प्रत्येक दुकानामध्ये अक्षरशः पानपट्टीमध्ये सुद्धा तुम्हाला कोलगेट पाहायला मिळेल। ज्या टूथपेस्टला भारतामध्ये कोलगेट याच नावाने ओळखलं जातं। बरेच लोक आजही दुकानामध्ये गेल्यानंतर कोलगेट द्या म्हणतात, टूथपेस्ट म्हणत नाहीत। सोबतच कंपनी ऑनलाईन अनेक प्लॅटफॉर्मवर प्रेझेंट आहे, जसं की जिओ मार्ट असेल, अमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बिग बास्केट असेल, सगळीकडे तुम्हाला ही कंपनी ऑनलाईन पाहायला मिळते। अति जास्त फंडामेंटल्समध्ये आपण घुसणार नाही, कारण ऑलरेडी आपण याचा अनालिसिस केलेला आहे, एक ऑलरेडी व्हिडिओ आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। मार्केट कॅप कंपनीचा 43,000 कोटीचा पाहायला मिळतो। पीई रेशो 40 आहे, थोडासा जास्त आहे, पण इंडस्ट्री पीई सोबत कम्पेअर केला तर ठीक आहे। करंट प्राइस 1585 आहे आणि लो गाठला होता 1376 रुपयाचा। अजून थोडंसं याच्यामध्ये करेक्शन आपल्याला मे बी पाहायला मिळू शकतं। 5 स्टेप इन्व्हेस्टिंग करणं या स्टॉकमध्ये वन ऑफ द बेस्ट वे असेल, असं मी पुन्हा एकदा रिपीट करतोय। कंपनीचा डिव्हिडंड यील्ड सुद्धा खूप चांगला आहे, 2.52%, जो ऑलरेडी आपण पॉईंट डिस्कस केला होता। सेल्स ग्रोथ मागच्या 7 वर्षाची 4.5% पाहायला मिळेल, 5 वर्षाची 4.5%च आहे, आणि जर लास्ट इयरची सेल्स ग्रोथ आपण बघितली तर 10% आसपास याची सेल्स ग्रोथ पाहायला मिळते। 51% प्रमोटर होल्डिंग आहेच, पण इंडस्ट्री पीई जर तुम्ही बघितला तर 60.5 आहे। त्यामुळे आता स्टॉकचा पीई जर बघितला तर कंपॅरेटिव्हली
चांगल्या लेवलला आपल्याला पाहायला मिळतोय। कंपनीनं नेट प्रॉफिट आपलं 1000 कोटीपेक्षा जास्त कमवलेलं आहे। इन शॉर्ट कंपनी दी बेस्ट आहे, तुम्ही याचा विचार करू शकता। पुढची कंपनी आहे TCS टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, वन ऑफ द बेस्ट कंपनी आहे, जी माझी खूप लाडकी आणि आवडती कंपनी आहे। आपल्या इन्व्हेस्टरना माहिती असेल खूप चांगल्या लेवलला आपण यामध्ये एंट्री घेतलेली आहे, घेत आहोत आणि घेत राहणार, अशी ही वन ऑफ द बेस्ट कंपनी आपण याला मानतोय। कारण ही भारतातली सगळ्यात मोठी एक नंबरची कंपनी आपण IT कंपनी म्हणू शकतो। जगामधली सर्वात मोठ्या IT कंपनीमध्ये 2 नंबरची IT कंपनी आहे, पूर्ण जगामध्ये 2 नंबरची मोठी IT कंपनी आहे। त्याचबरोबर या कंपनीमध्ये 5,28,000 पेक्षाही जास्त एम्प्लॉईज आहेत। सोबतच ही कंपनी 46 कंट्रीमध्ये प्रेझेंट आहे, जगातील 46 देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे। कंपनीचा रेव्हेन्यू ब्रेकअप काय सांगतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे। बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस, इन्शुरन्स या सेक्टरमधून 39% रेव्हेन्यू जनरेट करते। रिटेल कन्झ्युमर बिझनेसमधून 17% रेव्हेन्यू, कम्युनिकेशन, मीडिया आणि टेक्नॉलॉजीमधून 16% रेव्हेन्यू येतो, मॅन्युफॅक्चरिंगमधून 11% आणि अदर प्लॅटफॉर्म्समधून कंपनी 17% रेव्हेन्यू जनरेट करते। हा सगळ्यात मोठा चार्ट आणि खूप काही यामधून तुम्हाला शिकायला मिळेल। रेव्हेन्यू कंपनीचा कुठून येतो? टाटा कन्सल्टन्सी लिमिटेड, टाटा म्हणजे भारतीय कंपनी आणि भारतामधूनच कंपनी पैसा कमवत असेल असा बऱ्याच लोकांचा समज आहे। पण जर मी तुम्हाला म्हणालो भारतामधून अगदी निग्लिजिबल ही कंपनी पैसा कमवते, इन शॉर्ट भारतातून बिझनेस बंद जरी झाला तरी कंपनीला घंटा फरक पडत नाही, कारण 55% ते 52% रेव्हेन्यू कंपनी अमेरिकेमधून मिळवते, युरोपमधून 31% रेव्हेन्यू जनरेट होतो, भारतामधून फक्त 6% रेव्हेन्यू येतो आणि बाकी 11% अदर कंट्रीजमधून कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते। हे फंडामेंटल्स आपण बघू शकतो। टाटा कन्सल्टन्सीचे मार्केट कॅप आहे 12,16,000 कोटी रुपये, 12 लाख कोटी रुपये। जस्ट इमॅजिन किती मोठी कंपनी आहे। ॲज कम्पेअर टू कोलगेट कंपनी, ही कंपनी तुम्ही बघू शकता, ज्या कंपनीचं मार्केट कॅप 50,000 कोटीपेक्षा कमी होतं, या कंपनीचं 12 लाख कोटी आहे। किती पटीने कोलगेटपेक्षा ही कंपनी मोठी आहे याचा विचार करू शकता। करंट प्राइस 3,324 रुपये आहे, ज्याने लो गाठला होता 3,000 रुपयाचा, म्हणजे लोच्या आसपासच कंपनी आहे। आपण याचा विचार करायला काही हरकत नाही। स्टॉक पी 31 आहे आणि इंडस्ट्री पी 25.7 आहे, कारण IT सेक्टर सध्या डाऊन असल्यामुळे इंडस्ट्रीचा पी सुद्धा खूप जास्त डाऊन झालेला आहे। सोबतच ROCE आहे 54.9 विच इज रिअली बेस्ट, ROE आहे 43.6, डिव्हिडंड यील्ड सुद्धा कंपनीचा चांगला आहे 1.31% आणि सेल्स ग्रोथ 16.8% पाहायला मिळते आणि 7 वर्षाची सेल्स ग्रोथ 10.6 आहे आणि 5 वर्षाची सेल्स ग्रोथ 10.2 आहे। डेट टू इक्विटी रेशो अगदी निग्लिजिबल आहे, कंपनी डेट फ्री आपण मानू शकतो। EPS 105 आहे। सो एव्हरीथिंग इज ऑल राईट, आपण यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो। खूप चांगली फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनी, सोबतच 5 स्टेप इन्व्हेस्टिंग यामध्ये खूप जास्त मॅटर करतं कोलगेटपेक्षा, कारण IT सेक्टर थोडंसं डाऊन आहे। सो वेळोवेळी यामध्ये इन्व्हेस्ट चांगल्या लेवलला करणं तुमच्या फायद्याचं ठरू शकतं। अजून जास्त ड्रिल डाऊन करायचं आहे, डीपमध्ये जायचं आहे, तर सिंपल आहे, TCSचे ऑलरेडी अनालिसिस केलेले व्हिडिओज आपण बनवलेले आहेत, मराठी संकेत TCS सर्च करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, त्यावरून सुद्धा त्या व्हिडिओज बघू शकता, म्हणजे तुम्हाला समजेल इन फ्युचर कंपनी काय आहे, जे सोनं आपण बाय करतोय खरंच ते सोनं आहे की नाही। पुढची कंपनी आहे HDFC बँक लिमिटेड, जी खूप चांगली आणि वन ऑफ द लीडिंग कंपनी आहे भारतातली बँकिंग सेक्टरमधली। HDFC बँक ही लार्जेस्ट प्रायव्हेट सेक्टरमधली बँक आहे भारतातील। यामध्ये वेगवेगळ्या क्वालिटीज आहेत त्या आपण बघू शकतो इकडे। HDFC बँक ही सेकंड लार्जेस्ट टॅक्स कलेक्टर आहे, डायरेक्ट टॅक्स कलेक्टर, त्याचबरोबर नंबर 1 इन मिडल मार्केट बँकिंग विथ 60% मार्केट शेअर। कंपनीचं लार्जेस्ट बँकिंग नेटवर्क आहे कुठे, सेमी अर्बन आणि रुरल इंडियामध्ये। सोबतच ऑटो लोन जी कंपनी देते ना, त्यामध्ये सगळ्यात मोठी ही कंपनी आहे। गाड्या विकत घेताय ना हप्त्यावर फायनान्स करून, तर HDFC यामध्ये लीडिंग आहे, गाड्या ओढून नेण्यामध्ये आणि लोन देण्यामध्ये सुद्धा। कंपनीचे काही रेशोज जे इम्पॉर्टंट आहेत बँकिंग सेक्टरमध्ये, आणि त्याच्यावरूनच ठरतं की बँकिंगमध्ये ही कंपनी किती चांगली आहे, कारण आकडे तर खूप मोठमोठे असतात, बऱ्याच बँकांचे असतात, पण खरंच त्या लेवलची ती बँक आहे का हे रेशोज तुम्हाला सांगतात। आता कॅपिटल ॲडिक्विटी रेशोज तुम्ही बघितले तर 18.8% आहे। नेट इंटरेस्ट मार्जिन कंपनीचं 4.2 आहे विच इज रिअली गुड। ग्रॉस NPA जर बघितले तर 1.32 आपल्याला पाहायला मिळतात पर्सेंटेजमध्ये, आणि नेट NPA 0.40 आहेत। खरंच खूप चांगला आकडा आहे। बऱ्याच बँकांचे जाऊन बघितले ना तर 4, 5, 6, 7, 8% सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतात, ज्या कंपन्या खूप मोठ्या आहेत। आपला विश्वास तर असतो, पण हे रेशो जेव्हा आपण बघतो ना तेव्हा त्या बँकेची खरी लायकी कळते। सो कासा रेशो सुद्धा 46.1 विच इज रिअली गुड। सेगमेंट वाईज रेव्हेन्यू आपण थोडा कंपनीचा बघणार आहोत, ज्यामध्ये ट्रेझरी आहे जो 12.37%, रिटेल बँकिंगमध्ये 50%, होलसेल बँकिंगमध्ये 28.47 आणि अदर बँकिंग ऑपरेशन्स कंपनीचे आहेत त्यामधून 8.86% कंपनी रेव्हेन्यू जनरेट करते। सगळ्या गोष्टी प्रॉपर आणि फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत,
त्यामुळे फंडामेंटल्सकडे आता आपण वळणार आहोत. HDFC बँक लिमिटेड मार्केट कॅप आहे 7,27,000 कोटी रुपयाचं. जस्ट इमॅजिन, HDFC 7,27,000 आणि TCS 12 लाख कोटी रुपयाचं मार्केट कॅप. स्टॉक PE आहे 19.1 आणि इंडस्ट्रीचा PE जर बघितला तर 18.7. थोडासा चांगला प्रीमियम आपण याला देतोय, बट कंपनी फंडामेंटल स्ट्रॉंग आहे आणि वन ऑफ द बेस्ट लेवलला आहे. ज्या लेवलला आहे ना ती लेवल या कंपनीसाठी बेस्ट आहे, म्हणून 5 स्टेपसाठी आत्ता सुरुवात करण्यासाठी बेस्ट वेळ आहे. ROC 6.36 आहे, सेल्स ग्रोथ 5.74, 7 वर्षाची सेल्स ग्रोथ इम्प्रेसिव्ह आहे 15.1% आणि मागच्या 5 वर्षामध्ये सुद्धा खूप चांगली ग्रोथ 13.2% पाहायला मिळते. EPS 68.6, ROE आहे 18.1, सोबतच 1.17% कंपनी डिव्हिडंड यील्ड सुद्धा प्रोव्हाइड करते. 1278 रुपयाचा कंपनीने लो गाठला होता, तर करंट प्राइस 1310 रुपये सुरू आहे. अशा फंडामेंटली स्ट्रॉंग कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायला हवं. जर मार्केटमधलं काहीही समजत नसेल तरी सुद्धा घाबरण्याची गरज नाही. दी बेस्ट क्वालिटी बिझनेस, द बेस्ट क्वालिटी कंपनी आपण निवडायची, त्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं, चांगले रिटर्न कमवायचे. सजेशनसाठी आम्ही आहोतच, ॲनालिसिस पुरवण्यासाठी आम्ही आहोतच. विचार तुम्हाला करायचा आहे आणि चांगल्या क्वालिटी स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे. पण तुमच्यापैकी बरेच अजून काही लोक असू शकतात ज्यांना स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे, जे म्हणतायत मला मिड कॅप, स्मॉल कॅप, पेनी स्टॉक पाहिजे जे खूप जास्त ग्रो होतील. जर खरंच तुम्हाला मिड कॅप स्टॉक हवे असतील जे चांगले ग्रो होऊ शकतात, स्मॉल कॅप स्टॉक हवे असतील जे मल्टी बॅगर बनवू शकतात, तर कमेंट करून सांगा. जेवढ्या जास्त कमेंट येतील ना तेवढ्या लवकरात लवकर मी मिड कॅप आणि स्मॉल कॅप आणि पेनी स्टॉकचा सुद्धा अजून एक सिरीज बनवणारा व्हिडिओ घेऊन येईल. त्यामुळे जाता जाता आमच्या प्रयत्नांना ॲप्रिशिएट करण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.